हे शंख आहे, हे वाढणारा शंख आहे. हे तुम्हाला मला 850 रुपयाला भेटणार. हे वाढणारा शंख आहे बघा. हे वाढणारा कापूस पासून, दिवे पासून, घी वाट पासून तुम्हाला काय अशी वस्तू आहे की दुकानावर नाही भेटणार. सर्व वस्तू तुम्हाला इथे भेटणार. दोना वगैरे सर्व पूजाला लागणारी सर्व सामान तुम्हाला एकमेव ठिकाण अंधेरी मार्केट, मुकुंद पाटील लँड, अंधेरी पश्चिम. म्हणजे हळद, कुंकू, सर्व 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 सर्व. दादा हे नमस्कार. वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे अंधेरी वेस्टच्या केवल ट्रेडर्स पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर इथे बाजारपेठ आहे, म्हणजेच मार्केट आहे. मुकुंद पाटील लेन मध्ये जेपी रोडवर शॉप नंबर 8 गोदावरी बिल्डिंग मध्ये आपल्याला हे केवल ट्रेडर्स दिसणार आहे. 62 पासून मुकुंद पाटील लेन मध्ये बाजारामध्ये हे मार्केट आहे. या दुकानाची खासियत म्हणजे ह्यांच्याकडे आपल्याला पूजेला लागणारं सगळं साहित्य, देवांच्या मूर्तींपासून सगळं काही मिळतंय. त्यांची आता 3री पिढी इथे कार्यरत आहे. मी या दादांशी ओळख करून देते. प्रवीण जैन. दादा नमस्कार. नमस्कार. दादा मला सांगाल का ह्या तुमच्या दुकानाविषयी? माझी दुकान 1962 पासून आहे आणि मी 2री पिढी आणि माझा सन 3री पिढी आहे. आणि अंधेरीमध्ये एक ठिकाणी तुम्हाला सर्व वस्तू, सर्व पूजेचे साहित्य, मेटल पासून पूजाच्या लागणारी वस्तू, पाट पासून डेकोरेशनची वस्तू, तुम्हाला एक ठिकाणी मिळणारी वस्तू एक ठिकाणमध्ये ठाम आहे. पण दादा मला सांगा की सगळ्यांनी केवल ट्रेडर्स मध्येच काय यायचं? केवल ट्रेडर्स मध्ये असं यायचं की माझी होलसेलची दुकान आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि माझी स्वतःची दुकान आहे. इथे सर्व 30,000, 40,000, 50,000 भाडेवाले आहे आणि माझ्या भाड्याचे दुकान आहे. तो एकमेकांचे सर्वांना ग्राहकाला फायदा आहे सर्वांना. आणि कायम इथे राहणार आहे आम्ही. त्यांची 3री पिढी आहे, तर तुम्ही विचार करू शकता की ह्यांचा दर्जा जो आहे, क्वालिटी जी आहे ती उत्तमच असणार आहे. तर आता दादा आपल्याकडे काय काय मिळतंय आणि आता आपण त्याची रेंज बघूया. दादा आपण सुरुवात करायची का आता? यस चला दादा. आता हे काय आहे? हे कासेचा डिनर सेट आहे. हे सर्व मोठे मोठे सेलिब्रिटी, अक्षय कुमार याच्यामध्ये जेवते. याच्यातून जेवायचा फायदे खूप आहे. हे तुम्हाला पूर्ण आपल्या हेल्थ साठी चांगला आहे. हे हेल्थ साठी चांगला आहे. अच्छा, मग ह्याचं अप्रॉक्स किती जातं प्राइस? हिच्या अप्रॉक्स MRP तर 8,000 9,000 आहे. हे तुम्हाला 3,500 4,000 पर्यंत तुम्हाला भेटून जाणार. तर मंडळी बघा, आपल्याला होलसेल रेट मध्ये या दादांनी एक काशाचा डिनर सेट अवेलेबल करून दिलेला आहे. नंतर हे समई आहे. हे तुम्हाला 6 नंबरची समई आहे. हे तुम्हाला 300 रुपयाला भेटून जाणार इथे. मग हे डिस्मेंटल आहे ना? डिस्मेंटल आहे, खोलू शकते तुम्ही. हो, नाही राहू खोलू शकते. आणि मग त्याच्यामध्ये सर्व साईज आहे, सर्व साईज आहे तुम्हाला, सर्व साईज आहे. दादा ह्याचा हे आरती आहे फक्त 180 रुपयाला. क्या बात आहे दादा. हा काहीतरी अगदी युनिक दिसतोय. एकदम युनिक नवीन दिवा आहे. याच्यामध्ये एकदा तेल भरला ना तुम्ही की ठाम येणार. हे तुम्हाला 12 तास 15 तास बुजणार नाही. याची किंमत बॉक्सवर 4,500 रुपये, माझ्याकडे फक्त 1,500 रुपयाला भेटणार. पण दादा आता तेल कुठून घालायचं? तेल असं याच्यामध्ये आटा आहे, थ्रेड आहे, असं भरायचा, नंतर परत उलटा करून लावायचा तेल याला, आणि इथे थांब येणार यामध्ये. हे सर्व एकदम नवीन ट्रेंडिंग आयटम आहे, युनिक आहे. मंडळी हे बघा किती छान असा कॉन्सेप्ट आहे हा. दादा याची प्राइस काय आहे? प्राइस बॉक्सवर आहे 5,500 रुपये आहे. आमच्याकडे फक्त 1,500 रुपयाला भेटणार. क्या बात आहे. दादा हा मोठा त्याचा दुसरा प्रकार आहे. याच्यामध्ये 5 साईज आहे. हे आता एकदम ट्रेंडिंग चाललेला आहे, एकदम ट्रेंडिंग चाललेला आहे. याची 2850 रुपये MRP आहे आणि ऑनलाईनला 1,600 रुपयाला भेटते. माझ्याकडे फक्त 1,350 रुपये, फक्त 1,350 रुपये. आणि हे बघा असा चावीवाला हा. वर तुमच्या पूजाच्या म्हणजे गरज नाही. तुम्हाला गणपतीमध्ये असं रात्री उठायचं गरज नाही. दिवा बुजलं की नाही. गणेशोत्सवामध्ये अखंड दिवा जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही ह्यांना नक्की संपर्क करा. आणि वर हे जे कव्हर आहे हे बोरोसिलिकेट काचेचं आहे. काळी पडणार नाही काच आणि तडकणार देखील नाही. आणि तुम्ही पंखा जरी लावलात तरी देखील हा दिवा विझणार नाही. आणि अगदी रिझनेबल रेट्स मध्ये या दादाने आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. दादा आता ह्या दिव्यामध्ये साईजेस आहेत? 5 साईजेस आहे. 5 साईजेस आहे. त्यातली ही एक साईज आहे. हे बघा लहान साईज. तर तुम्हाला जी कुठली साईज पाहिजे असेल स्क्रीनवर मी नंबर देईन, दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा.
दादा हे काय आहे? हे प्रकार कसं आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावते तसं हे गुजरातमध्ये याला दिवा लावून गुजरातमध्ये असं चालते ते. अच्छा, गरबा म्हणते याला, गरबा म्हणते. गरबा जो आपण म्हणते मातीच्या असते ना ते प्रकार आहे. अच्छा, खूप छान आहे. अगदी म्हणजे फॅन्सी फॅन्सी टच दिलाय. जो आपण जो ट्रेडिशनल मातीचा दिवा युज करतो तर आजकाल लोकांची फॅशन पण असते ना. सुरेख आहे. ह्याचं काय प्राइस झालं? 2100 रुपयाला फक्त माझ्याकडे 1300 रुपयाला भेटणार. वाव, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडे 50% आहे. टॉप. तर आता छान छान मूर्त्या देखील आपल्याकडे दिसत आहेत. तर आता ही एक मूर्ती तुम्हाला दाखवते. बापरे, ही बघा किती जड आहे. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ह्यांच्याकडची क्वालिटी काय असेल. दादा ही एकदम हेवी मूर्ती आहे, म्हणजे भरीव मूर्ती आहे. पोकळ आजकाल मार्केटमध्ये आपण बघतो की पोकळ मूर्त्या असतात, हो की नाही? तर ही अगदी भरलेली मूर्ती आहे. प्राइस हे माझ्याकडे ना किलोवर भेटणार. अच्छा, फक्त तुम्हाला 1800 रुपये किलो. अच्छा, मग जी भरेल त्याचं आपण द्यायचं. याच्या समजा ना तुम्हाला पडणार ते 3500 रुपये पर्यंत पडणार. आणि बघा किती जड आहे. जर हे तुम्ही रिटेल मध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला 5-6 हजाराच्या खाली नाही येणार. तर तसंच हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. अच्छा, हा बघा, आता गणेशोत्सव चालू आहे तर बऱ्याच लोक नवीन बाप्पाची मूर्ती आणतात. जर तुम्हाला बाप्पाची मूर्ती आणायची असेल तर हे बघा, ह्यांच्याकडे गणपतीच्या मूर्तींचं खूप सुंदर कलेक्शन आहे. या मूर्तीचं डिटेलिंग तुम्ही बघू शकता, किती सुंदर डिटेलिंग केलेलं आहे या मूर्तीला. दादा ह्या मूर्तीच्या बद्दल सांगा ना. या मूर्तीच्या बद्दल मी तुम्हाला एक सांगते. हे दगडूशेठ पुणे हलवाईवालाच्या मूर्ती आहे. याची एक पॅटर्न आहे. ते तिथे 75 साल पासून त्याची एकच चालते. ते दगडूशेठ हलवाईच्या नवसाचा पाहुणा, जसं आपल्या इकडे लालबागचा राजा आहे ना तसं. खूप छान, मस्त आहे. आता हे अंबे माता आहे. हे आता हे नवीन निघालेली आहे. याच्या म्हणजे डेव्हलपमेंट जाऊन 2 साल झालेला आहे. हे म्हणजे याच्यामध्ये बारीकतून बारीक कार्विंग दिसणार, बारीक कार्विंग दिसणार. पण दादा हे मेटल काही वेगळं आहे ना? अष्टधातू आहे, काली नाही पडणार. अच्छा, अष्टधातू आहे, काली नाही पडणार. हे बघा किती सुरेख डिटेलिंग आहे त्याला. मस्त दिसते हो, छान अगदी. याच्यामध्ये पूर्ण रेंज आहे. हो का? हे हनुमान आहे. अच्छा, हे बघा तुम्ही बघू शकते सगळे देव आहेत तिथे. याच्यामध्ये कुबेर आहे. मग आपली अन्नपूर्णा, स्वामी समर्थ आहे, अन्नपूर्णा आहे, बाळगोपाळ आहे. याच्यामध्ये हाती आहे. हे ट्रेंडिंग आहे. याच्यामध्ये चुवा आहे. हे सर्व ट्रेंडिंग आहे. आणि एक नवीन वस्तू, हे कासाची बेल आहे. ब्रॉन्झ याला म्हणते ब्रॉन्झ. हे 2700 रुपयाची बेल आहे. फक्त तुम्हाला इथे माझ्याकडे हे तुम्हाला 1000 रुपयाला भेटणार. काय सांगते? पण ब्रॉन्झ, ओरिजिनल ब्रॉन्झ आहे. आवाज इतका एकदम असा घुमतो ना, असं वाटणार आहे ते. बघा असं मंजूळ स्वर त्याचा म्हणजे येतच राहणार. दादा हे छान असं हे दिवा दिसतोय. हे लक्ष्मी दिवा आहे. हे साऊथ मध्ये सर्वात जास्त चालते. याच्यामध्ये माझ्याकडे पूर्ण रेंज आहे. 0 नंबर पासून 6 नंबर पर्यंत पूर्ण भेटणार तुम्हाला. त्याचं अप्रॉक्स प्राइस काय जातं? हे तुम्हाला अप्रॉक्स प्राइस 240 रुपये. फक्त 500-550 MRP आहे. फक्त 240 रुपयाला आपल्याला हा दिवा मिळतोय. आणि ह्याच्यातही खूप साइजेस आहेत. हे कशाचं आहे ना? हे कंचम ग्लास आहे. कंचम ग्लास म्हणते सन सूर्य तिलक. तुम्ही याच्यातून पाणी पिलं की तुमच्या आहे ना घरात सर्व प्रगती असणार. हो का? म्हणजे तुमच्या घरात जे अडचण असते ना ते अडचणी सर्व दूर होणार. म्हणजे थोडस वास्तुशास्त्र आहे याच्यामध्ये. तर मंडळी, जर कोणाला हा ग्लास घ्यायचा असेल तर ह्यांना नक्की संपर्क करा. दादा ह्याचं अप्रॉक्स काय जातं प्राइस? याच्या अप्रॉक्स 500 ची आहे. हे फक्त माझ्याकडे तुम्हाला 300 रुपयाला भेटणार. मग ह्याला मेटल कुठलं म्हणतात? ब्रास वर आहे. ब्रास. हे काय आहे दादा? शंख. अच्छा, हे पूर्ण पिंड आहे. अभिषेक करायसाठी सामानचं पिंड आहे. आणि याच्यामध्ये हे जे पत्थर आहे ना, नर्मदेश्वर पत्थर आहे. हे नर्मदेश्वर नदीमध्ये असते. याच्यामध्ये शिवजीच्या डोला निघणार, डमरू निघणार, आत निघणार. ते पैसे ते करोडो रुपयामध्ये ते तिथेच विकून जाते. मुंबई पर्यंत येणार नाही. बापरे, हे बघा किती छान आहे. हे बघा
तसंच आपल्याकडे मिळत आहेत हा, हे सर्व आपली देवाची भांडी, हा. लग्नाची भांडी, देवाची भांडी, हे 5 राहणार आहे आपल्याकडे. हे बघा, हे सगळं आपलं देवाला लागणारं, पूजेला लागणारं सगळं मिळत आहे. निरंजन पण हा, आहे, सर्व आहे. सगळं आहे. दादा हा कळस आहे ना? हा, देवलाचा कलश. हा, तर सांगा ना आता ह्याच्याबद्दल. हे आपला कुठले पण देव आपला मंदिर असणार त्याच्या वर लागते. याच्यामध्ये 4 साईज आहे आपल्याकडे. अच्छा. सर्व साईजच्या भेटणार. हे आपल्याला किलोवर भेटणार, 1500 रुपये किलो. अच्छा. तर ह्यांच्याकडे हा कळस तर आहे, पण ही बघा ही मोठी समई देखील आहे. समई पण आपण ह्या मगाशी 4 समया पाहिल्या आहे बघा, तर ही त्यातली मोठी साईज मोठी समई आहे. आहे. मोराचं डिझाईन आहे त्याला, आणि ही पण डिस्मेंटल होते ना? डिस्मेंटल होणार. आणि हे शिवाजी टाइमची पॅटर्न आहे. हो परत का? नवीन निघाली आता. अच्छा, म्हणजे ओल्ड पॅटर्न परत परत आले. ओल्ड पॅटर्न परत आलेली आहे. हे तुम्हाला फक्त माझ्याकडे 2000 रुपयाला भेटणार. अच्छा, जे आपलं एकदम ट्रेडिशनल समई आहे ती ही समई आहे बघा. हे मंदिर मध्ये लागणारा शिवलिंग वर नाग आहे. याच्यामध्ये 5-6 साईज आहे. हे पण आपल्याकडे सर्व भेटणार आपल्याला. तर मंडळी, घरात पूजेला लागणारं साहित्य आहे, मंदिरचं साहित्य. त्याचबरोबर मंदिरामध्ये लागणारं देखील साहित्य हाय आपल्याला यांच्याकडे मिळत आहे. त्यामध्ये सर्व प्रकार आहे. हळदीची माला आहे. अच्छा. तसेच आपल्याला कमलगट्टेची माला भेटणार, इस्पिटिकची भेटणार, ओरिजिनल हकीकची माला भेटणार तुम्हाला. अच्छा, बोला. कोडीची पण माला भेटणार. याच्यामध्ये सर्व प्रकारची माला भेटणार. हे काय आहे? या हे शिवजी जे आपला गलेमध्ये टाकते रुद्राक्ष, हा. त्याच्यामध्ये एक मुखी पासून 21 मुखी पर्यंत येते. 21 मुखीच्या रुद्राक्षची किंमत आहे कमीत कमी 42 लाख रुपये ओरिजिनल. त्याच्यामध्ये सिटी स्कॅन ते सर्व आहे. ते आम्ही ऑर्डरतून घेते. ऍडव्हान्स पैसे घेऊन ऑर्डरतून घेते. म्हणजे जे ओरिजिनल एकमुखी रुद्राक्ष आहे ते परत आपल्याला 21 मुखी पर्यंत आहे. एक मुखीपासून ते 21 मुखीपर्यंत मुखीपर्यंत आहे. आपल्याला रुद्राक्ष ते सुद्धा ओरिजिनल मिळत आहे. ते चरण पादुका आहे. साधू लोक जे घालते ते आहे. ते साधू लोक घालते. हे हवनच्या चम्मच आहे. सुची शर्मा म्हणते. ते फक्त 150 रुपयाचे आहे. हो का? हवन मध्ये आता श्रावण चालू आहे, कोणाला पूजामध्ये वगैरे लागतं, तर हे छान हे आहे यांच्याकडे. त्यात मला शंख दिसतं तिथे. हे शंख आहे. हे वाजणारा शंख आहे. हे तुम्हाला मला 850 रुपयाला भेटणार. हे वाजणारा शंख आहे बघा. हे वाजणारा शंख आहे. हे 12,000 रुपयाचे आहे. हो का? माझ्याकडे 8,000 रुपयाला भेटणार. हो, वा, छान. हे इंग्लिश मध्ये म्हणते मर्क्युरी, हिंदी मध्ये याला पारा म्हणते. हे माझ्याकडे 30 रुपये ग्राम पासून आहे. 20 ग्राम पासून 100-200 ग्राम पर्यंत आहे. 20 ग्राम पासून 200 ग्राम पर्यंत आहे. 30 रुपये ग्राम याची किंमत आहे. तर दादा जवळ हा तुम्हाला जवळ पडणार 850-900 रुपयाला पडणार आहे. अच्छा, म्हणजे किती ग्रामचा आहे? 50 ग्रामच्या आसपास असणार. अच्छा, हा बघा, मर्क्युरीचा आहे. हा. तर दादा आता गणेश उत्सव चालू होतोय आणि आपल्याला तर माहितीये की आजकाल भटजी काही मिळत नाहीत कुठे. तर त्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन? त्याच्यासाठी तर मी एकदम उत्तम उपाय काढलाय. भटजी भेटत नाही. 4,000 रुपये 5,000 रुपये मध्ये फोन करा. मला टाइम नाही, हे नाही करत आपल्या डोक्याचा त्राप आणि काय आयटम विसरली, काय नाही राहिलं, काय घ्यायच्या, आपल्याला गणपती आणायच्या. आणि कोणी तो 1 दिवसामध्ये नक्की करते. आता सकाळी ठरवला की संध्याकाळी गणपती आणायच्या. गाय मध्ये त्याच्यामध्ये ते लोक सामान बरोबर आणू नाही शकत. म्हणून मी काय केलं, एक कॉम्पॅक्ट बॉक्स बनवला. राशी पूजा किट. मंडळी, सगळा किट इथे अवेलेबल आहे. तुम्हाला आता गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या साहित्यासाठी पूर्ण मार्केट फिरायची गरज नाही. फक्त एका दुकानात या आणि तुमचं काम फिनिश. नारळ वारल सब आहे. आणि दादा याची प्राइस नाही सांगितली. याची प्राइस तर आहे 750 आहे. ब्लंकची प्राइस, होलसेल प्राइस वेगळी आहे आणि रिटेल प्राइस वेगळी आहे. रिटेल मध्ये 500 रुपयाला आहे आणि ब्लंक मध्ये घेतलं ना तुम्ही ओनली फॉर 350 ला आहे. अच्छा, हा हे राशी पूजा किट. आता ह्याच्यात काय आहे ते दादा आता आपल्याला सांगणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला गणपती साईजचे टोटल 28 आगपेटी पासून, टोपी पासून, नारळ, खोपरा वाटी, हळद, पिंजर, अबीर, गुलाल, बुक्का, गुलाल,
उघडायचं का हा, मी उघडते ना, तुम्हाला दाखवते. तर मंडळी, गणेशोत्सवाची तुम्हाला गणपतीची घरी पूजा करायची आहे, अगदी इझी करून ठेवलं ह्या दादांनी काम. सगळा हा जो पूजेचा किट आहे हा सगळं आहे आपल्याला. टोटल किती आपल्याला आयटम्स 29 वस्तू आहेत ह्याच्यात. हे बघा, सर्वात पहिलं आहे हे बुक्स आहे, अगरबत्ती आहे, हे सेंदूर आहे, हे अष्टगंध आहे, हे कपूर आहे, अबीर, काला बुक्का आहे, हे गोमूत्र आहे, हे मध आहे, गुलाबजल, गोमूत्र, गुलाबजल, नाळा, सुपारी, नंतर हे खोबरा वाटी, गुड, इत्तर, गुलाल, पिंजर, हळद, हे हळद, हे व्हाईट अबीर, हा धूप, दिवा पण ठेवला याच्यामध्ये. की तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण तुम्हाला अगर पूजा करायची तर ट्रॅव्हलिंग मध्ये 8 पेटी पण आहे याच्यात. सगळंच आहे. हे खडा धूप आहे, लाल कापड आहे, नंतर कापूसचे वस्त्र आहे. ते तो सोडा, त्याच्यामध्ये गणेश यंत्र 50 रुपयाचं ते गणेश यंत्र आहे. तुम्हाला 28 सामान आहे. टोपी, आरती करणं, तुम्ही आरती करणं तो टोपी घालायला पाहिजे की नाही पाहिजे, आपला महाराष्ट्रीयन. हे किती छान आहेत. हे पितळेचे कलश आहे, हे साऊथ पॅटर्नचे कलश आहे, साऊथचे. याच्यामध्ये 5 साईज आहे आपल्याकडे. हे 150 रुपये पासून माझ्याकडे 500 रुपये पर्यंत आहे. छान. आणि दादा हे सुंदर ही अशी उतरंड आहे ना? हा, उतरण आहे. 5 लोटी आहे उतरण. तर हे उतरण म्हणतात की आपल्याकडे किचन मध्ये देवारात ठेवायचं असते. आणि आपल्याकडे धन, संपत्ती, ऐश्वर्य एकामध्ये गहू, तांदूळ, साखर आणि हळद कुंकू असे ठेवायचं असतं. आणि पौर्णिमेला तुम्ही ठेवू शकता आणि मग त्याच्यातलं जे धान्य असतं ते परत आपल्या डब्यात ओतायचं असतं आणि परत त्याच्यात नवीन भरायचं असतं. त्यांनी तुमच्या घराला बरकत येते, तुमच्या व्यवसायाला बरकत येते. जर कोणाला ही अशी उतरण हवी असेल तर या दादांना संपर्क करा. फक्त 600 रुपयाला तुम्हाला भेटणार. आणि ह्याच्यात दादा साईजेस आहेत का? ही 2 साईज आहे याच्यात, 2-3 साईज आहे. मग ही आपल्याकडे सर्वात मोठी आहे. ही सर्वात याच्यातील 2 साईज आणखी हो का? 400 रुपयाची पण आहे. अच्छा, हे बघा, एक 400 रुपयाला पण येते. 400, 500, 600 असं आहे का? 400, 500, 600 अशा 3 साईजेस मध्ये आहेत. बघा किती छान आहे. मी तर म्हणते प्रत्येकाने ही उतरण ठेवाच घरामध्ये. स्पेशली आवडलाय म्हणजे हा दिवा, ह्याला म्हणतात कुबेर दिवा. दादा आता ह्याच्याबद्दल सांगा मला. याचं नाव आहे कुबेर दिवा. याच्या धनच्या प्रतीक म्हणजे कुबेरची मूर्ती असते ना, कुबेर भगवानची मूर्ती आहे. हे कुबेर देव आहे. याचं नाव कुबेर दिवा आहे. धनच्या प्रतीकचा दिवा आहे. हे दिवा तुम्ही लावला की तुमच्या घरात पैसा, लक्ष्मी, धन, धान्य सर्व आहे. याच्यामध्ये 8 साईज आहेत. 2 जिरे पासून देखो एवढी मोठी पर्यंत साईज आहे. याच्यात तेवढी मोठी पर्यंत साईज आहे. म्हणजे हा आता किती सर्वात मोठा आहे. किती वेळ राहणार ना? हा, अखंड तुम्ही लावू शकता. सुरेख आहे. हा सुरेख आहे. कुबेर दिवा ह्याचा त्याचा शेपच बघा किती छान दिसतो. मस्त आहे. ह्याने पण आपल्या घराला बरकत येते. त्यातला छोटा दिवा कितीला आहे दादा? हे 70 रुपये पासून आहे. 70 रुपये पासून तुम्हाला 1200 रुपये पर्यंत आहे. अच्छा. आणि हे बघा, ही कुबेराची मूर्ती आहे. त्याचं डिटेलिंग बघा तुम्ही, सुरेख आहे अगदी. ह्यांच्याकडचं सगळं मी जे बघितलं मगाचपासून आले आहे, सगळ्या मूर्त्या अतिशय सुंदर आहेत. सगळे दिवे आहेत, कलश आहेत, सगळं अप्रतिम आहे. स्टँडर्ड क्वालिटीचं आहे आणि प्रीमियम क्वालिटीचं देऊन सुद्धा हे दादा आपल्याला होलसेलमध्ये अवेलेबल करून देतात. एक नवीन प्रकार आहे. हे कपूरचा आहे. इलेक्ट्रिकवर चालणारा आहे. हे तुम्ही गणपतीमध्ये स्विचवर लावला आणि याच्यावर भीमसेन कपूर ठेवला की तुमच्या घरात पूर्ण एकदम थंडक, एसी जसं वातावरण असणार आणि सुबक थंडी असणार आणि नेगेटिव्हिटी दूर असणार. पॉझिटिव्ह वाईब्स साठी आहे. बघा, पॉझिटिव्ह वाईब्स येणार. हे बघा, कापूरदानी आहे. आता सण येत आहेत, गणपतीमध्ये तुम्ही हे लावून ठेवा. सुरेख आहे, मस्त. ह्यांच्याकडे जानवी जोड सुद्धा मिळत आहेत. हे बघा, जानवी जोड, कापडाची वस्त्र, हळद, पिंजर, कुंकू, अबीर आणि जे 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 पूजेला लागतं ते सगळं किटूक मिटूक सगळं सर्व. हे बघा, हे जे आपल्याला लागतात देवांचे कपडे वगैरे सगळं मिळत आहे एक ठिकाणी.
भीमसेनी ना? हे भीमसेन कापूर आहे, तुम्हाला माझ्याकडे 850 रुपये किलो पासून 1200 रुपये किलो पर्यंत त्याच्यामध्ये 3 क्वालिटी आहे, ते तुम्हाला सर्व भेटणार. प्युअर आहे ना? प्युअर आहे. प्युअर आहे. बरं झालं, मला कापूर पाहिजेच होता, माझा संपलेला होता, तर मी आता इथून घेऊन जाईन. आणि दादा हे धुपाच्या भांड्या स्टीलच्या आहे, स्टीलचं. हे धुपाच्या भांड्या स्टीलच्या आहे. तसंच हे पितलेच्या नवीन निघालेला आहे, त्याच्यावर ढाकण आहे, एकदम छान एकदम छान आहे. सुरेख आहे बघा, किती छान, अगदी सुरेख दिसतंय, त्याचं वर्क किती छान आहे. आणि ज्यांना कोणाला पितळ नको असेल तर स्टीलचं ऑप्शन आहे, स्टीलच्या स्वस्त मध्ये ऑप्शन आहे. हे तसंच आरती आहे, याच्यामध्ये 8 साईज आहे, 1 नंबर पासून 8 नंबर पर्यंत गणपती आपल्या देवाला आरती करायसाठी हे आरती आहे. खूप छान आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची मूर्ती, अगरबत्ती, नंतर तुम्हाला हे फायबरची मूर्ती, गणपतीची, पंचधातूची, हनुमानची मूर्ती, ते घराच्या बाहेर लावते आपले मूर्ती, ते सर्व भेटणार. आणि ते तिथे काय आहे, सगळी ते आपले रुमाल वगैरे, कंठी वगैरे सर्व, तोरण वगैरे सर्व भेटणार, कापूस वगैरे सर्व भेटणार. तर म्हणजे काय मंडळी, गणपतीचा पाठ भेटणार, हो ना, चौरंग वगैरे सर्व भेटणार. दुकान छोटं आहे पण आतमध्ये सामान भरपूर आहे. जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं या दादांकडे अवेलेबल होणार आहे. येणाऱ्या सणांसाठी, पूजेसाठी किंवा विविध घरात तुम्ही कार्यक्रम करत असाल, त्या कार्यक्रमाला लागणारं सगळं साहित्य तुम्हाला अंडर वन रूफ मिळणार आहे, आणि ते सुद्धा अगदी रिझनेबल रेट्स मध्ये. तर दादा, इथे यायचं तर कसं यायचं? इथे तुम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे, अंधेरीतून 10 मिनिटं आहे. अंधेरी पश्चिम एरिया आहे, मुकुंद पाटील लाईन आहे, मार्केट आहे, एकदम वॉकिंग डिस्टन्स आहे, स्टेशन पासून वॉकिंग आहे. अच्छा. अंधेरी पश्चिम 102, मुकुंद पाटील लाईन, गोदावरी बिल्डिंग. अच्छा. दादा, या दुकानाचा टायमिंग काय आहे? हे दुकान 9 ते 9 पासून आहे. थर्सडेला पण फेस्टिवल मध्ये बंद नाही राहते, असं थर्सडे बंद असते. अच्छा, म्हणजे फक्त गुरुवार बंद असतो, गुरुवार बाकी चालू असतं. मार्केट गुरुवार बंद असते. अच्छा. आणि अजून एक तुम्हाला विचारायचं, जर कोणी फोनवरून तुम्हाला ऑर्डर दिली पोहोचवते आम्ही, तर तुम्ही फक्त डिलिव्हरी करते, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया करता ना? ऑल ओव्हर इंडिया करते. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला जे तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल तर ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी होणार आहे. मूर्त्या सर्व तुम्हाला भेटणार, एक ठिकाणी सर्व भेटणार, सगळं काही आहे. भरपूर कलेक्शन आहे. छोटा फटाका, मोठा धमाका. हो, छोटा पॅकेट बडा धमाका. तर प्रवीण दादा, तुम्ही छान इन्फॉर्मेशन दिलीत, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमची दुकानवर आला आणि आमची दुकानचा सर्वांकडे प्रसार केला माध्यमातून. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.